सो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि मी तुमचा लाडका ओंकार. आता आलो आम्ही मी आणि आपला आशिष भैया वडापाव खायला. आणि आजच्या दिवसाची सुरुवात पण ॲज युजल खाऊनच होणार आहे मला वाटते. सो आम्ही आलो इथं नाळे वडापाव. हा आमच्या यशचा सगळ्यात फेवरेट आहे, पण यशा गेलाय घरी. आम्हाला पण कर नाही पण येईल तो 2 दिवसात, पण तोपर्यंत आपण व्हिडिओ तर नाही बंद करू शकत. सो गाईज एक एक वडापाव खाल्लाय मी आणि आमच्या आशिष भैयानी. पण अजून एक घ्यायचा आम्हाला. आम्ही आता एवढा वेटिंगला आहे आम्ही. नाळे पाटलांचा कलीज चालू झाला. नाळे पाटलांचं काय झालं? नाळे पाटलांचा कलीज चालू झालाय. नाळे पाटलांचं कलेश चालू झालाय. त्यांचा काहीतरी मॅटर झालाय. त्यांचा चाललाय कलश. पण आम्ही वेट करतोय का आम्हाला द्या की, नुसती एवढीशी चटणी दिली आम्हाला. वडापाव पण द्यावं. आणि सुंदर असा व्ह्यू आहे, कारण डायरेक्ट फॉर्च्युनरच लावली भाई आमच्या समोर. त्यामुळे आता काय बोलणार काय आता. लेजेंडर आहे. आधीच प्रत्येक पोराचं ड्रीम म्हणून ते पोरग आधीच जुरून राहते, आणि त्याच्यात आपल्या समोरच अशी लावल्यावर काय आता बोलणार. पण असं स्ट्रगल इज रिअल. कडे एकदम लाईव्ह असते सगळं. एकदम इथं असं समोर असा वडापाव बनणार, आपण इथं खाणार इथं बनणार, एकदम लाईव्ह सगळं लाईव्ह. फायनली आम्हाला भेटलंय. आणि त्यांचा एवढा भांडणं झाले काकांचे. आता आम्हाला खाऊ का ते बघू तेच समजा नाही, पण असं द्या आम्ही खाऊन घेतो गुपचूप. असे भैया खाऊन घ्या. आपण आता मस्त एकदम गरम गरम वडापाव भेटलाय. तुम्हाला दिसत असेल असं, पण एकदम सुंदर टेस्ट आहे. कारण स्ट्रीट फूड सगळ्यात बेस्ट असतंय. ह्याच्यात सगळं रोज ज्या ज्या गोष्टी असतात सगळ्या ताज्या यूज केले जातात. सो आता खातो आणि परत जाऊयात आपण पुढे. सो गाईज फायनली आता आमचं झालंय खाऊन. आणि आमचा आशिष भैया देतोय आता पेमेंट. कारण माझा जो फोन आहे ज्याच्यातनं मी पेमेंट वगैरे करतो तो घरी विसरले, सॉरी म्हणजे रूमवर विसरले, त्यामुळे तो देतो. आणि तुम्हाला इकडचं दाखवतो व्ह्यू. असा सुंदर असा व्ह्यू दिसतोय. आणि इकडे पण खूप छान असं वातावरण झालंय. आणि त्यापेक्षा पण एक गोष्ट दाखवतो जी माझ्याकडं एकदम अशी सुंदर अशी उभी आहे. ती म्हणजे ही फॉर्च्युनर. सगळ्या पोरांचं प्रेम. आणि आता जाऊयात रूमवर. आशिष भैया काय होतंय? हा होय नाही का पेमेंट तर होय ना. वडापाव तर खाल्लेत. होईल नाही झालं तर मग किचन डायरेक्ट. आहे ना काका. काका असते तिकडून किचन म्हटलं. इकडं असं किचन आहे. आपल्या समोर सगळं बनतंय, त्यामुळे भारी वाटते ही गोष्ट खायला. की पाठीमाग असं नाहीये की काय वेगळं गोष्ट होते. आपल्या समोर बनते, आपण तेच खायचं. भारी असा एक्सपिरियन्स बघू शकता. काहीच तिकडे एवढी मोठी अशी वरती अशी क्रेन दिसती. त्याच्यात काय भरले? विटांकडे काय ही माती भरली का? सिमेंट. ओके सिमेंट. हा ओके त्याच्यात सिमेंट भरले. आणि सिमेंट असं कडनी परत विटा लावले. आणि असं एक काय म्हणतो आपण याला, बॅलर आहे. बॅलर त्याच्यात चूल बनवली. टॅलेंट. ही गाडी चालली आहे, तुम्हाला दाखवतो. असली भारी दिसते ना. मॅनिफेस्ट करूयात, घेऊयात आपण एक दिवस नक्कीच. सो आता तरी तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. बाकी हळूहळू एक एक गोष्ट आपण लाईफ मध्ये करूया. छोटी होईल या मोठी, एन्जॉय तर केलं पाहिजे. जस्ट रूम मधनं निघायला एक मित्र म्हणत होता की एकटाच कुठं चाललाय. त्याला मी काय सांगू. आता मी एवढं सांगू शकतो की जर मी एकट्याने स्वप्न बघितले तर मला एकट्यालाच ते कम्प्लीट करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. मी नाही डिपेंड राहू शकत की कोणीतरी येईल मग माझी ती गोष्ट बनेल. नाही राहू शकत. मला एकट्यालाच सुरू करावं लागणार आहे. मला एकट्याला स्ट्रगल करावं लागणार आहे. एक दिवस असा येईल त्यानंतर लोक बघतील की भैयाने खरंच मेहनत केली, पण आता तरी मलाच करावं लागेल. सो असा काहीतरी व्ह्यू आहे. अशा गाड्या येत आहेत जात आहेत. आणि असे स्ट्रीट लॅम्प लावलेत. आणि तिकडं ही मोठी क्रेन आहे, तुम्हाला दाखवतो. तिकडं बिल्डिंगचं काम चालू आहे मोठ्या, जे की आमच्या कॉलेजच्या जवळच्याच भागात होती आणि खूप मोठी आहे. हिचा कामाच्या टाइमला कडच्या आजूबाजूच्या बिल्डिंग्स खचल्या गेल्या होत्या खाली. एवढी ती खोल गेला असं घेऊन गेलती त्याचा पाया.
सुंदर असा व्लॉग शूट केलता, पण माझ्याकडनं चालूच नाही झाला. असं माझ्यासोबत लय वेळा होता आणि का होतं हेच मला माहित नाही यार. असं बटनवर चालू करतो मी साईडच्या, त्यामुळे कधी कधी होत नाही. बट असू देत, काय नाही प्रॉब्लेम. आता आलोय आम्ही रूम वरती खाऊन पिऊन थोडंसं, आणि तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर आतली पोरं ती जनता काय करते, बसले असतील तर मोबाईल वगैरे घेऊन किंवा अभ्यास करत असतील, केला तर त्यांच्या मनाला आला तर. बाकी तुम्ही कसं आहात? खूप खुश राहा. सर्वांना खूप खूप खुश आहे देता येईल तेवढं तुम्ही देत राहा आणि व्लॉग एन्जॉय करत राहा. सो बघूयात आता आतमध्ये गेल्यावर परत कनेक्ट करूयात. फायनली मी आता आलो रूम मध्ये, आणि मला वाटली जनता अभ्यास करत असेल किंवा काहीतरी करत असेल, पण तुम्हाला दाखवतो सगळेच गायब झालेत. सो गाईज मी आलतो ह्यांना शोधत शोधत वरती, आणि मला वाटलं इथंच असतील म्हणून, आणि इथं गावलेत. मग इथं चाललाय यांचा खतरनाक असा व्यायाम. कृष्णा इकडे बघ किती काढले, 400 भावानं, किती परत म्हण 400. तू. बरं चल बाय हो, 45 40 जर काढले, 40 फुल. बाई चल जेवण सांगणार आता. गुडघ्यापासून येतं बरं का? गुडघ्यापासून नाही, असं. काढणार की? हा चल काढ. मी काढतो. हा चल. 30 काढतो. सकाळीच फायनली मी आलतो वरती. आता ह्याला दिलं चॅलेंज की तू 40 काढील, मी तुला जेवण सांगतो. तो काढेल तोपर्यंत तू मोज, तोपर्यंत आपण ब्लॉग कंटिन्यू करूयात. सो इथून काहीतरी असा सुंदर असा व्ह्यू दिसतोय काही, खूप सुंदर दिसतंय. असं जर घर बांधलं ना आपण लाईफ मध्ये, भाई त्या दिवशी आपण सक्सेसफुल झालो म्हणून समजायचं. किती रे? 4 4 मध्ये बस संपलाय, आता झोपलाय. उलटी लावायला पाहिजे होती बहीण, जर 40 नाही निघले तर ह्याने आम्हाला जेवण सांगणार असं पण लावायला पाहिजे होती, पण असू द्या, इट्स ओके. आणि इकडं आहे भाऊ. भाऊने आज काय मोबाईलचा पुरेपूर वापर केलाय माझ्या दुसऱ्या, जो की घेऊन गेलता. 4 लोक असं एक साथ हँडल करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. आणि कृष्णाचा तर खूप मोठा प्लॅन मी फ्लॉप केला माझ्यामुळे. पण कृष्णा नो प्रॉब्लेम, मी जाणार आहे घरी, गेल्यानंतर तू कंटिन्यू करू शकतोस. तुम्हाला दाखवतो इकडला पण व्ह्यू असा. आणि आता मी इथला ब्लॉग इथे एंड करतो आणि जातो आता घरी. कृष्णा एकदा एकदा फक्त तुझ्या डिप्स दाखव, मी जातो, एकदा दाखव. गाईज फक्त ह्याच्या एकदा डिप्स बघा. उद्यापासून तुम्ही पण हाच व्यायाम करणार, सिरियसली सांगतो. तुम्ही तुमच्या एकदम चुकीच्या काढताय. दाखव कृष्णा दाखव. हा कृष्णा, कृष्णा दाखव. हा स्टार्ट. अरे एक तरी 2 तरी काढायच्या रे. 40 पण लय सांगितलं काय, मला वाटतं 20च सांगायला पाहिजे होतं. बरोबर तेवढ्या तरी काढल्या असत्या. असू दे कृष्णा, यू आर डुईंग अ व्हेरी व्हेरी ग्रेट वर्क. ओके ओके बॉस. 19 तर गाईज मी बघा कसा डिप्स काढतोय. 22 23 24 25. गाईज ओमीच्या डिप्स झालेल्या आहेत. लयच भारी डिप्स काढल्यात भाऊने. सो गाईज फायनली मी आलोय घरी, आणि माझ्या घरचे तर लिटरली असं बोलत असतील की आमचं पोरगं फार वायाला गेले. सकाळी जाते घरातून 6 वाजता, सॉरी 8 वाजता, ती येते पर 9-10 वाजता. आता 9 वाजलेत, 9:15 वाजलेत, आणि मी आता घरी आले. बट गाईज मी काय सांगू शकत नाही त्यांना आता, कारण मला माहिती की या गोष्टीसाठी मी किती स्ट्रगल करत आहे. आणि ज्या दिवशी ही गोष्ट सुंदर बनेल, माझ्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस करेल, त्या दिवशी याचा आन्सर मी सगळ्यांना देऊ शकतो. सो तुम्ही पण एन्जॉय करत राहा. आजचा व्लॉग मी इथंच संपवतो. तुमचं एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर, एक कमेंट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. खूप सारं प्रेम द्या, खूप खुश राहा, खूप तुमच्या फॅमिलीला खुश खुश ठेवा. सो नक्कीच भेटूया तुझ्याच्या व्लॉगमध्ये. सो बाय.